हॅलो मित्रांनो, कशा आहात सगळे? आज आपण बघणार आहोत की बऱ्याच जणांचे काही कॉमन एफएक्यूज आहेत, काही क्वेश्चन्स विचारले जातात. ते क्वेश्चन्स आहेत लाईक कॉमनली ज्या ज्या अडचणी येतात, प्रॉब्लेम्स येतात इंग्लिशचा स्टडी करत असताना, त्याबद्दल छोट्या मोठ्या काही गोष्टी आज आपण डिस्कस करणार आहोत. पहिला प्रॉब्लेम म्हणजे काय तर बरेच जणांना माहिती आहे एडिटोरियल सॉल्व करायचं आहे, एडिटोरियल पीडीएफ सॉल्व करायची आहे, पण ही नेमकी कशी सॉल्व करायची आणि याचा एक रुटीन कसं असलं पाहिजे ते समजण्यासाठी आजचा एक हा छोटासा व्हिडिओ, छोटासा प्रयत्न. आपल्याला एडिटोरियलची पीडीएफ ही कुठे अवेलेबल होईल? इंग्लिश पिटारा नावाचं एक टेलिग्राम चॅनल आहे, या चॅनलवरती ही पीडीएफ आपल्याला अवेलेबल होईल. ही पीडीएफ रोजच्या रोज येते. साधारण आपण मागच्या वर्षभरातनं 1 फेब्रुवारी 2024 पासून आतापर्यंत संडे सोडून बाकी कोणताही दिवस घ्या, तुम्हाला 100% ही पीडीएफ सापडेल. एवढी कन्सिस्टन्सी या पीडीएफ मध्ये आहे आणि आपल्याला माहिती आहे द कन्सिस्टन्सी इज अ की टू सक्सेस. आणि म्हणूनच मित्रांनो, कन्सिस्टंटली कुणालाही याला ब्रेक न करता, ज्या दिवशी द हिंदूचं एडिटोरियल नसेल अशा दिवशी सेल्फ रिटर्न वाला एडिटोरियल जे आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आणि ही रोजच्या रोज पीडीएफ असते, ही रोजच्या रोज आपल्याला सॉल्व करायची आहे. पण सर आम्हाला वाटतंय सॉल्व करायचंय, पण सॉल्व करायचं कसं, नेमकं काय काय करायचं हे समजत नाहीये. आणि म्हणून त्या सगळ्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, डेली इंग्लिश पिटारावरती एक पीडीएफ येते एडिटोरियल पीडीएफ म्हणून. ह्या पीडीएफ मध्ये याला रीड करत असताना कसं रीड करायचं आहे तर ह्या गोष्टी आज आपण समजून घेऊया. रेडी सब लोक? चलो लेट स्टार्ट. आता जर मी म्हणलं समजा ह्या पीडीएफ मध्ये याला डील करत असताना कशा पद्धतीने डील करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा पीडीएफ मध्ये कंटेंट काय काय असतं. सगळ्यात पहिल्यांदा येतात व्होकॅब्लरी. मग व्होकॅब्लरी डिकोड करायची. आज द हिंदू एडिटोरियल जे आहे ते नव्हतं आणि द हिंदू असेल, इंडियन एक्सप्रेस असेल 2 ऑक्टोबर आणि सोबत सोबत दसरा सुद्धा, म्हणून त्यामुळं आजचं कोणतंच एडिटोरियल नव्हतं. मग अशा वेळेस काय करायचं म्हणून मग एक टॉपिक घेतला होता आणि त्या टॉपिक वरती एक पॅसेज जो आहे तो बनवला गेला. ज्या पॅसेज मध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्यातले अवघड वाटणारे काही शब्द होते, ते शब्द सगळ्यात पहिल्यांदा रोजच्या द हिंदू एडिटोरियल मध्ये सुद्धा पहिल्या फॉर्मॅटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा वर्ड येतो. मग वर्ड येतो लाईक दिस वन. मग याच्यामध्ये वर्ड्स असतात. हे वर्ड जे असतात त्याच्यामध्ये ॲम्बिशियसली त्याचा नेमकं कोणता पार्ट्स ऑफ स्पीच आहे, नाऊन आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, ॲडव्हर्ब आहे, ते इथं मेन्शन केलेलं असेल. बऱ्याच जणांना वाचताना प्रोनाउन्स करताना लक्षात येत नाही, म्हणून त्याच्यासाठी प्रोनाउन्सिएशन पण दिलेले असतात, मिनिंग दिलेले असतात, सिनोनिम्स असतात, अँटोनिम्स, एक्झाम्पल, ओरिजिन त्यांचं आणि ट्रिक, असं पूर्ण डिटेलमध्ये दिलेलं असतं. मग ॲम्बिशियसली यातला आपल्याला ॲम्बिशियस शब्द माहिती आहे म्हणजे काय? अशी एखादी गोष्ट की जी ॲम्बिशन असणे, स्ट्रॉंग डिझायर असणे. कॉशन 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 म्हणजेच नेमकं काय असतं? एखाद्या गोष्टीची जास्तीची केअर करणं. अलर्टनेस यालाच आपण प्रुडन्स असं सुद्धा म्हणतो, हा शब्द सुद्धा पुढे आहे. कॉन्फिडन्स आपल्याला माहिती आहे काय असतो. जे शब्द तुम्हाला माहिती आहे ते वाचत बसू नका, पूर्ण डिटेलमध्ये वाचू नका. जो तुम्हाला शब्द माहिती आहे तो शब्द, कॉन्फिडन्स तुम्हाला माहिती आहे, मग पुढे चला, डायरेक्टली पुढचा शब्द घ्या. ह्या टाईपमध्ये जा. डेप्रिसिएशन हा शब्द घेतला. आता या डेप्रिसिएशन या शब्दाला जर मी म्हटलं समजा मिनिंग आपण वाचला नाही कळला. डिव्हॅल्युएशन, डिक्लाइन, यातला डिक्लाइन मला कळतं, मग इथं कळलं, मग मला इथपर्यंत वाचायची गरज आहे, इथून पुढचं वाचण्याची गरज नाहीये. कारण डिक्लाइन डिक्लाइन म्हणल्यानंतर त्याचा अँटोनिम काय बनल? अप ट्रेंड करणं, एस्केलेट करणं, इन्क्रीज करणं, अशा टाईपमध्ये आपण तयार करू शकतो. ओके का? सो म्हणून ह्या टाईपमध्ये एवढंच आपण वाचणं एक्सपेक्टेड आहे. मग असे टोटल 20 वर्ड्स येतात. तेवढे 20 वर्ड्स आपल्याला कंपल्सरी 20 वर्ड्स रीड करायचे. ओके. मग सर एवढे शब्द. दुसरा कॉमन एफएक्यू मध्ये दुसरा प्रश्न असतो, सर मी शब्द वाचतो पण माझ्या लक्षात राहत नाही. नका राहू देऊ ना. मी काय म्हणतोय, हे शब्द फक्त रीड करायचे, मेंदूमध्ये आपल्या ते असले पाहिजे. आडतच नाही तर पोऱ्यात येणार कुठून? आईने एक्झामच्या वेळेस जेव्हा तुम्हाला एखादा वर्ड दिसतोय तो जर माहितीच नसेल, कधीच वाचलेला नसेल, तर तशा केसमध्ये तो स्ट्रेंजर बनला आणि असा शब्द आपल्याला लवकर लक्षात येत नाही. म्हणून काय करायचंय, म्हणून आपल्याला कंपल्सरी हे रीड करत राहायचे. रीड करत करत जर असेल तर त्या केसमध्ये आपल्याला हे तर जाणवल की हा कुठेतरी वाचलेला आहे आणि ऑप्शन वाईज इलिमिनेट करणं त्या बेसमध्ये सोपं होतं. आणि म्हणून आपल्याला काय करायचे, हे वाचायचे. डायव्हर्सिफाय, वेगवेगळ्या अँगलनी एक्सपांड करणं. एनर्जाइज करणं म्हणजे एनर्जी देणं, स्टिम्युलेट करणं, इन्क्रीज करणं, स्ट्रेंथन करणं. हा एक्झुबरन्स हा एक शब्द आहे, महत्वाचा आहे, चांगला शब्द आहे. एक्झुबरन्स म्हणजे काय असतं? इंथुजियाझम, पण कसा? खूप जास्तीची एक्साइटमेंट. मग बऱ्याचदा कधी कधी बघा, आतापर्यंत एक्झाम दिली आणि एक्झाम मध्ये कोणताच प्री सुद्धा क्लिअर नाही झालं ना, अचानक आरबीआय ग्रेड बी चा पेपर दिला होता आणि फायनल सिलेक्शन झालं, हे तुम्हाला कळलं. नाउ व्हॉट विल हॅपन, जी एनर्जी लेवल असेल, जी एक्साइटमेंट असेल, ती हाय लेवलची बनेल ना, कळतंय? मग याला म्हणतात एक्झुबरन्स. काय म्हणतात? एक्झुबरन्स.
एक्स्ट्रा उबर म्हणजे ओव्हरफ्लो करणं आणि टू मच एक्साइटमेंट असं आपण त्याला लक्षात ठेवू शकतो. फॉल्टर्ड, फॉल्टर आपल्याला याच्यातला शब्द माहिती आहे, फॉल्ट, FAULT, बरोबर. मग तसं फॉल्टर हा शब्द नेमका काय असतो, हा फॉल्टर म्हणजे नेमका काय, फॉल शटर म्हणजे काय, लूज स्ट्रेंथ, वीकन करून टाकणं, कमी करून टाकणं, यालाच आपण मिटिगेट असं सुद्धा म्हणतो, हेजिटेटेड म्हणतो, वीकन म्हणतो आणि स्टंबल्ड सुद्धा म्हणतो. फ्रेमवर्क आपल्याला माहिती आहे, कोणत्या पण गोष्टीचं एक फ्रेमवर्क असतं, बरोबर. तर ते फ्रेमवर्क या ठिकाणी म्हटलेलं आहे. फ्रेंझी, फ्रेंझी म्हणजे नेमकं काय असतं, एखाद्या गोष्टीबद्दलचा मॅडनेस काही लोकांचा असतं बघा, लाईक स्पोर्ट्स बाईक भयानक आवडते, मग अशा केसमध्ये ज्यांना ज्यांना स्पोर्ट बाईक भयानक आवडते असे लोक फ्रेंझी आहे अबाउट बाईक्स. ठीक आहे. त्यानंतर मी म्हटलं जिओ पॉलिटिकल, फ्रेंझीला लक्षात ठेवायला आजकालची जेनझी जी आहे ती एकदम फ्रेंझी आहे प्रत्येक बाबतीत. काही गोष्टी अशा आहेत त्यांना ते आवडतात तर आवडताच, मी गोष्टींच्या बाबतीत म्हणतोय. जिओ पॉलिटिकल, जिओ हा शब्द रिलेटेड टू एरिया आणि पॉलिटिक्स आपल्याला माहिती आहे, मग पॉलिटिकली जे इन्फ्लुएन्स झालेले एरिया आहेत त्यांच्याशी रिलेटेड काहीतरी माहिती, मग ग्लोबल किंवा स्ट्रॅटेजिक जे म्हणतो आपण दॅट इज द जिओ पॉलिटिकल. गव्हर्नन्स, गव्हर्नन्स म्हणजे असतं ऍडमिनिस्ट्रेशन किंवा कंट्रोल. लिक्विडिटी म्हणजे काय, इझिली एनकॅश होणारं, पैशामध्ये रूपांतरित होत आहे किंवा करन्सीमध्ये रूपांतरित होत आहे ते. मॅक्रो इकॉनॉमिक, मॅक्रो इकॉनॉमिक, मॅक्रो मीन्स लार्ज, मायक्रो मीन्स स्मॉल, मग मॅक्रो म्हणजे जास्तीचं, लार्ज स्केलशी रिलेटेड. मोबिलायझिंग, मोबिलायझिंग करणं म्हणजे नेमकं काय, तर टू प्रिपेअर अँड ऑर्गनाइज रिसोर्सेस फॉर ऍक्शन ऑर यूज, म्हणजे काय करणं, एखाद्या गोष्टीला ऍक्टिव्हेट करणं. प्रुडन्स हा शब्द मी आधी पण सांगितला, एक्स्ट्रा केअर करणं, काउशन करणं. रेझिलियंट, व्हॉट इज द मिनिंग ऑफ रेझिलियंट, एखादी गोष्ट स्ट्रॉंगली मीन्स एखादी वाईट परिस्थिती आणि त्या वाईट परिस्थितीतून बाहेर येणं, ओव्हरकम करणं, मग याला कॉन्कर करणं, त्याला म्हणतो आपण रेझिलियंट. मग रिकवर क्विकली फ्रॉम डिफिकल्टीज. स्पेक्युलेटिव्ह, स्पेक्युलेशन्स म्हणजे काय, सट्टा लावणं, बोली लावणं, या टाईपमध्ये स्पेक्युलेटिव्ह म्हणजे रिस्की किंवा अनसर्टन. ट्रॅजेक्टरी म्हणजे पाथ. ठीक आहे. आता हे शब्द वाचले, काही लोकांना हे सगळे वाचायला लई जीवार येतं, मग अशा लोकांना, काही लोकांचं असतं की इंग्लिश माझी ठीकठाक आहे सर, मग अशा केसमध्ये मी काय करावं, डायरेक्ट ही या वर्डवरती बेस असलेली एक स्टोरी आहे, ती स्टोरी रीड करा. या स्टोरीमध्ये ॲम्बिशियसली म्हणजे काय असं हे पूर्ण डिटेलमध्ये त्याची माहिती दिलेली असेल. असं प्रत्येक शब्दाच्या बाबतीत कॉन्फिडन्स, डेप्रिसिएशन, डिस्क्लोजर, डायव्हर्सिफाय, एनर्जाइज, एक्झुबरन्स, बरोबर, अशा टाईपचे जेवढे शब्द बनतात ते सगळे शब्द याच्यामध्ये यूज केलेले असतात. आजची स्टोरी ही इन्स्पायर होऊन केलेली आहे हर्षद मेहता यांच्या स्टोरीवरनं. 1992 वाला जो स्कॅम होता त्याच्यावर बेस ही स्टोरी बनते, कारण आजचा जो टॉपिक होता इट वॉज रिलेटेड टू IPO अँड मार्केट, शेअर मार्केटमध्ये जे IPO लिस्ट होत आहे त्याच्याबद्दल होता आणि त्याच्याशीच रिलेटेड असलेली एक स्टोरी जी आहे ती घेण्यात आली, जेणेकरून जास्तीत जास्त वर्ड त्याच्या रिलेटेड बनतील. नंतर हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मग आता ही वोकॅब झाली म्हणजे संपलं का सर, बिलकुल नाही. ह्याच्यावर बेस रोज असे शब्द येतात, असे क्वेश्चन्स त्याच्यावरती बेस बनतात, वोकॅबवरती बेस. मग याच्यामध्ये सगळ्यात पहिलं काय येतं, सगळ्यात पहिले येतं मिसस्पेल्ट वर्ड. फाइंड द वर्ड दॅट मिसस्पेल्ट अमंग द फॉलोइंग. मग कोणते कोणते वर्ड मिसस्पेल्ट आहे ते ओळखा. एक्झुबरन्स, प्रुडन्स, फ्रेंझी, रेझिलियंट आणि स्पेक्युलेटिव्ह. मग मी डिटेल बघितलं तर दिसतंय मला एक्झुबरन्स, ANCE अशी स्पेलिंग असते एक्झुबरन्सची, इथं मात्र दिलेली आहे BERENCE, नाही चालणार. मग ह्या टाईप मध्ये म्हटलं तर पहिला बनेल आपला एरर. ठीक आहे. सेम तसाच दुसरा बनतो फिलर बेस. द मार्केट्स दो फुल ऑफ डाय डॅश रिक्वायर इन्व्हेस्टर्स टू ऍक्ट विथ इक्वल लेवल्स ऑफ डाय डॅश अननेसेसरी लिंक रिस्क. ठीक आहे. मग काय यायला पाहिजे, पहिल्या ठिकाणी काय, दो फुल ऑफ एक्साइटमेंट, मार्केटमध्ये एक्साइटमेंट भरपूर आहे, एक्साइटमेंटशी रिलेटेड शब्द होता कोणता, एक्झुबरन्स. मग करेक्ट ऑप्शन कोण असेल, एक्झुबरन्स. आणि पुढचा प्रुडन्स, तिथं लेवल्स ऑफ अवॉइड अननेसेसरी रिस्क, रिस्क घेऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, टेकिंग केअर. या टाईपने फिलर बेस, त्याच्यानंतर सिनोनिम अँटोनिम बेस, वन वर्ड युसेज हा शब्द आहे 4 ठिकाणी 5 ठिकाणी वापरलाय. त्याच्यानंतर सिनोनिम अँटोनिम्सच्या पेअर आणि इडियम वरती बेस असणारे असे क्वेश्चन्स बनतात. सो कंपल्सरी रोजच्या रोज व्होकॅब मिक्स मध्ये जेवढे वर्ड्स आपण शिकलो त्या वर्ड्स पैकी 5 वर्ड्स असे घेऊन त्यावरती बेस हे सगळं बनतं. नंतर येतात यांचे डिटेल अनालिसिस पण असतं, फक्त सॉल्व्ह करू नका, त्याचं डिटेल अनालिसिस पण करा, काय चुकलं काय बरोबर आलं, जेणेकरून आपल्याला पुढच्या याच्यामध्ये त्याच चुका रिपीट नाही होणार. नाहीतर कॉमन पहिल्यांदा स्टार्ट केल्यापासून शेवटपर्यंत 15 स्कोर येत होता, तो 15 येत होता, तो इन्क्रीज होत नाही. त्याचं कारण आहे अनालिसिस प्रॉपरली होत नाहीये.
खूप लोकांचा प्रश्न आहे की सॉल्व्ह करतोय पण स्कोर कमी राहतोय, तर त्याचं कारण आहे जेवढा होता तेवढाच राहतोय. म्हणजे 10 असेल तर 10, 15 असेल तर 15, पुढे जात नाहीये. तर त्याचं कारण आहे मित्रांनो, पुन्हा पुन्हा सांगतो, अनालिसिस पुन्हा प्रॉपर करा. जे पण क्वेश्चनचे आन्सर आहे ते व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे, अशा पद्धतीने त्यांचे डिटेल आन्सर असतात. त्यानंतर आता पुढे येऊ. पुढे असतो वर्ड युसेज. जे वर्ड वरती नव्हते ते वर्ड इथे आले. आता मग या वर्ड्सला किती ठिकाणी बरोबर वापरलंय का चुकीचं वापरलंय या पद्धतीने ओळखायचं. वर्ड युसेज 3 क्वेश्चन दिलेले, एक वर्ड दिलेला आहे लिक्विडिटी नावाचा. हा वर्ड साधारण जो आहे 3 वाक्यांमध्ये व्यवस्थित वापरलाय की नाही वापरलाय तो बघायचा. ज्याच्यात बरोबर वापरलेला असेल ते तुमचं करेक्ट आन्सर असेल यांच्यापैकी एखादं. ओके का? समजा मग मी इथं म्हटलं काय काय असायला पाहिजे. द कंपनी मेंटेड स्ट्रॉंग लिक्विडिटी एन्शुरिंग इट कुड मीट शॉर्ट टर्म ऑब्लिगेशन. शॉर्ट टर्म गोल्स अचीव करू शकतील म्हणून स्ट्रॉंग लिक्विडिटी त्यांची आहे. इथं लिक्विडिटी बद्दल बोललेलं आहे म्हणजे हे करेक्ट आहे, ए करेक्ट आहे. जर ए करेक्ट असेल तर ए ए ए एवढ्या गोष्टी, हे कॅन्सल हे कॅन्सल. पुढे जा. द लिक्विडिटी ऑफ हिज स्पीच. स्पीचची कधी लिक्विडिटी असते का? कधीच नाही. मग बी जो आहे तो तर होणारच नाही, हा कॅन्सल अजून. आणि पुढे सेंट्रल बँक्स ऑफन इंजेक्ट फंड्स इनटू द सिस्टम टू इम्प्रूव्ह लिक्विडिटी इन द मार्केट. हे पण पैशांच्या लिक्विडिटी बद्दल बोलतंय म्हणजे हे पण करेक्ट आहे. मग ए अँड सी म्हणून कोणता ऑप्शन बनल? डी दिल्ली ऑप्शन बनल. ओके का? असे भरपूर सारे शब्द जे आहेत हे याच पद्धतीचे शब्द ते यूज केलेले आहेत. टोटल 5 शब्द आहेत. असं ओव्हरऑल म्हटलं तर टोटल 20 वर्ड्स होते. 20 वर्ड्स पैकी 10 शब्द ह्या फॉर्मॅटमध्ये विचारले जातात आणि 10 इंग्लिश पिटाराच्या क्विज मध्ये विचारले जातात. आठवलं का? दुपारी 1 वाजता रोजच्या रोज एक क्विज त्या ठिकाणी येते आणि त्या क्विज मध्ये असे वर्ड्स जे आहेत सिनोनिम अँटोनिम वाले विचारले जातात. ठीक आहे, आता जाऊ आपण पुढे. हे झालं व्होकॅब वरती बेस. आता येऊ आपण दुसऱ्या मुद्द्यावर ज्याचं नाव आहे रीडिंग. मग रीडिंग साठी काय करायचंय? फ्रॉम हाईप टू होप, राईट टू रोप या टाइप मध्ये. IPOs ऑन इंडियाज ग्रोथ पाथ, मार्केट्स रोअर विथ प्रॉमिस बट प्रुडन्स मस्ट वॉक अलॉंग साइड. मग या टाइप मध्ये पॅसेज बनतो. पूर्ण पॅसेज रीड करायचा आहे. पॅसेज रीड करून झाला की त्याच्यावरती बेस क्वेश्चन सॉल्व्ह करा. हे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना तुम्हाला लक्षात येईल याच्यामध्ये 2 पॅटर्न येतात. एक पॅटर्न ओल्ड वाला ज्याच्यामध्ये अशा टाइपचे क्वेश्चन येतात. दुसरा आहे तो न्यू वाला, ओनली ए इज करेक्ट, बी इज करेक्ट या फॉर्मॅट मधला. डे वाईज हे व्हॅरी करतं. काही दिवस हे असतं, काही दिवस ते असतं. IBPS क्लरिकल प्री आलेली आहे सध्या या आठवड्यात म्हणून ह्या टाइपचे क्वेश्चन आहे. पुढच्या आठवड्यापासून म्हणजे मंडे पासून पुन्हा एकदा आपले ओनली ए आणि बी वाले फॉर्म मध्ये चालू होऊन जातात. ठीक आहे, सो या पद्धतीने आहे. मग याच्यात पण क्वेश्चन तयार होताना इन्फरन्स बेस्ड क्वेश्चन म्हणतात. त्याच्यानंतर ग्रामर वरती बेस म्हणजे एरर डिटेक्शनचा क्वेश्चन म्हणतो. फॅक्ट बेस्ड क्वेश्चन बनतात आणि व्होकॅब बेस्ड सुद्धा क्वेश्चन बनतात. आणि एक 9 नंबरचा क्वेश्चन असतो हा टोन वरती बेस. आणि लास्ट सगळ्यात महत्वाचा एक डिस्क्रिप्टिव्ह वाला पॅटर्न. IBPS PO मध्ये किंवा सध्या जर आपण बघितलं एक कॉम्प्रिहेन्शन आलेलं आहे त्याच्यामध्ये डिटेल लिहायचं असतं. या टाइप मध्ये एसे जो असतो तो एसे या टाइप मध्ये या ठिकाणी 10वा क्वेश्चन जो आहे तो असतो. याच्यावरती बेस आपण पूर्ण सॉल्व्ह केल्यानंतर याचं अनालिसिस प्रॉपरली पूर्ण इन डेप्थ करू शकतो. पूर्ण डिटेल सॅम्पल आन्सर जे आहेत ते याच्यामध्ये दिलेले असतात. सध्या IBPS PO 12 तारखेला जो आहे त्याच्यावरती बेस डिस्क्रिप्टिव्ह कॉम्प्रिहेन्शन वाला क्वेश्चन तो पूर्ण या ठिकाणी घेतलेला आहे. ठीक आहे, असे सगळे बनतात. क्लोज टेस्ट नावाचा क्वेश्चन आहे. क्लोज टेस्ट पूर्ण एक बनतो. ज्यांचं अजून शिकून झालेलं नाहीये क्लोज टेस्ट त्या लोकांनी RC पर्यंत सॉल्व्ह केलं तरी चालेल. ठीक आहे, म्हणजे ज्या नवीन बॅचेस आहे लाईक चॅम्पियन 5 पर्यंत मी म्हटलं समजा 5, 6 नवीन वाले जे लोक आहेत त्या लोकांनी तर ह्या टाइप मध्ये तुम्ही 5, 6, 7 या लोकांनी व्होकॅब पर्यंत किंवा RC पर्यंत ट्राय करा. बाकीचे मात्र 3 पर्यंत चॅम्पियन 3 पर्यंत पार विजेतापासून सगळे जे आहेत जुने सगळे लोक हे सगळे लोक पॅराजंबल क्लोजर टेस्ट आणि सेम असंच क्लोज टेस्टच्या रिलेटेड पूर्ण डिटेल अनालिसिस पण असतं. लाईक हे काय काय फील केलेलं आहे दसऱ्याचा पॅसेज आहे. मग काय काय फील केलेलं आहे सोबत त्याच्यामध्ये डिटेल आन्सर आहे. कोणते आन्सर नाही पाहिजे का नाही पाहिजे हे पण यामध्ये मेन्शन केलेलं असतं. आणि रिलेटेड नाही आहे किंवा अनरिलेटेड आहे का अनरिलेटेड आहे त्याचं रिझन पण दिलेलं असतं. सोबत पॅराजंबल असतं. पॅराजंबल सध्या न्यू पॅटर्न मेन्स वाला जो फॉर्मॅट आहे पेनल्टिमेट अल्टिमेट असे जे शब्द येतात त्यावाल्या फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर याचा पूर्ण डिटेल अनालिसिस असतं. डबल फिलर वाले क्वेश्चन्स असतात या टाइपमध्ये. सध्या हे मेन्स लेवलचे घेतलेले आहेत लाईक IBPS PO साठी म्हणून सध्या मेन्स लेवलच्या स्टाईलमध्ये थोडीशी डिफिकल्टी वाढवलेली आहे. आणि या सगळ्यांच्या व्यतिरिक्त मी जर म्हटलं समजा मेन्स मध्ये आपल्याला विशेष करून जो येतो दॅट इज द क्रिटिकल रिझनिंग. तो क्रिटिकल रिझनिंगचा पार्ट याच्यामध्ये ऍड करण्यात आलेला आहे. मिक्स वाले क्वेश्चन्स क्रिटिकल रिझनिंगच्या याच्यामध्ये घेण्यात आलेले आहे.
तर हे वाले क्वेश्चन या टाईपमध्ये पॅराडॉक्सिकल, त्याच्यानंतर कॉज अँड इफेक्ट, त्याच्यानंतर कोर्सेस ऑफ ऍक्शन, बोल्ड फेस, त्यानंतर मी म्हटलं समजा स्टेटमेंट आर्ग्युमेंट असेल, स्टेटमेंट कन्क्लुजन असेल, असे सगळे क्वेश्चन याच्यामध्ये असतात. तर मित्रांनो अशी PDF आहे, रोजच्या रोज 30+ पेजेस त्याच्यामध्ये येतात आणि रोज सकाळी 7:30 वाजेपर्यंत ही PDF आपल्याला भेटते. सगळ्यांनी आवर्जून ट्राय करत चला, रोजच्या रोज सॉल्व्ह करत चला. होप सो तुम्ही जे लोक सॉल्व्ह करत असाल तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होत असेल. जर तुम्हाला त्याचा फायदा होत असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका आणि नक्की शेअर करा. चालेल. थँक्यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू.